वस्तूचा 1/3 भाग, वस्तूचा 1/3 भाग, तिथं म्हणायचं 1/3 भाग 15% नफ्याने विकला जातो. 1/4 भाग, 1/4 भाग 20% नफ्यात आणि उर्वरित 24% नफ्यात. येतं 3 आणि 4चा काय घ्यायचा लसावी, काय घ्यायचा लसावी. 3 आणि 4चा लसावी किती 12, किती असतो 12. मग इथं म्हणू शकतो 12. या 12चे भाग पाडायचे 3 भाग, 1 2 3. किती भाग पाडायचे 3 भाग, कारण की 3 वस्तू आहे आपल्याकडे. 12 म्हणजे काय एकूण वस्तू, 12 म्हणजे काय आला एकूण वस्तू झाल्या. मग 12 पैकी पहिली वस्तू 1/3, मग या 3 ने 12ला भाग दिला 3 चौक 12, म्हणजे पहिले किती वस्तू झाल्या 4 वस्तू. किती वस्तू झाल्या 4 वस्तू. त्याच्यानंतर 4 ने 12ला भाग दिला उरल्या किती 3 वस्तू, झाल्या किती 3 वस्तू. टोटल वस्तू किती आहे 12, आणि इथं किती झाल्या 7, उरल्या किती आपल्याकडे 5 वस्तू, उरल्या किती आपल्याकडे 5 वस्तू. मग इथं म्हणू शकतो 5 वस्तू. आता जसं जसं सांगितलं तसं तसं चालायचं. पहिली वस्तू किती टक्के नफ्याने 15% नफ्याने, 4चे 15% छेदामध्ये 100 प्लस इथं 3चे 20% छेदामध्ये 100 प्लस 5चे 24% छेदामध्ये 100, आणि या सर्व मिळून किती रुपये नफा झाला 62. या सर्व मिळून किती रुपये नफा झाला 62, म्हणजे बरोबर किती घ्यायचा 62. किती घेणार 62. मग इथं म्हणायचं इथं 100 कॉमन, सगळ्या ठिकाणी 100 कसा आहे कॉमन. 100 छेदामध्ये काय घ्यायचा एकदाच, 100 घेतला एकदाच. 15 चौक 60 प्लस 20 त्रिक 60, 24 पंचे 120 बरोबर किती 62, बरोबर किती 62. या सर्वांची काय करून घ्यायची बेरीज. 60 आणि 60 120, 120 आणि 120 240. इथं किती झाले 240 बरोबर. हा 100 इकडे जाऊन काय होणार गुणाकारात, काय होणार गुणाकारात. म्हणजे इथं किती झाला 6200. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. म्हणजे आपण असं म्हणायचं डायरेक्ट 24ला 620 रुपये, 24ला किती म्हणायचं 620 रुपये. टोटल वस्तू किती आपल्याकडे 12, टोटल वस्तू किती आपल्याकडे 12. लसाई म्हणजे काय असतो टोटल वस्तू, काय असतात टोटल वस्तू. मग इथं म्हणायचं 12ला किती, 12 1 12, 12 2 24, बे 1 बे, बे त्रिक 6, बे 1 बे, शून्याशी शून्य, म्हणजे किती उत्तर आलं आपलं 310 रुपये. किती आलं 310.